नमस्कार. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी विशाल पाटील. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. दिवस 20 ऑगस्ट 2013. स्थळ पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल. वेळ सकाळी 7:15. अवघ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची शिदोरी देणाऱ्या विचारवंताची हत्या. अखेर 11 वर्षांचा काळ लोटल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. निर्घृण हत्या प्रकरणामध्ये 5 पैकी 3 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची निर्दोष मुक्तता करण्यात आली. निर्दोष आरोपींविरोधामध्ये आता दाभोलकर कुटुंबीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत आणि त्यासाठीच माझ्या कट्ट्यावरती आपण आमंत्रित केलेला आहे हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांना. हमीद हे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेतच, भरीव कार्य त्यांचं आहे, तर मुक्ता या सामाजिक कार्यामध्ये अजूनही कार्यरत आहेत. पण या 11 वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये काय काय घडलं? निकालावरती समाधान व्यक्त केलं तरी देखील उच्च न्यायालयाकडून पुढच्या अपेक्षा काय आहेत? हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये किती चढ उतार आले? कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं? आजही कशी सुरू आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ? त्यावेळी देशभरात झालेल्या विचारवंतांच्या हत्या आणि त्या घडवणाऱ्या मास्टर माइंडचा शोध कसा लागेल, याविषयी बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांना. माझा कट्ट्यावर आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. हमीद आणि मुक्ता, खूप दीर्घ प्रतीक्षेनंतर काल न्याय मिळाला. त्याच्याबद्दलच्या तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया तर काल बघितल्या, पण आता जेव्हा तुम्ही सगळा गेल्या 11 वर्षांचा काळ बघताय, आता तुमच्या ह्या सगळ्या प्रकरणाच्या बद्दल काय भावना आहेत? काय वाटतंय तुम्हाला? खरं तर काल व्यक्त केलेल्या भावनाच आज पण आहेत, कारण 11 वर्षाचा हा म्हणजे खूप मोठा कालावधी आहे आणि एका बाजूला प्रत्यक्ष मारेकऱ्यांना शिक्षा होणं ही छोटी गोष्ट नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्या यंत्रणेमध्ये आपण राहतो, ज्या स्वरूपाचं राजकीय सामाजिक वास्तव आपल्या आजूबाजूला आहे, ज्या स्वरूपाचा तपास झाला, त्याच्यामधल्या अडचणी, त्याला हायकोर्ट मॉनिटरिंग लागलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर 2 जणांना शिक्षा झाली, जन्मठेपेची शिक्षा झाली, हे मला वाटतं महत्त्वाची बाब आहे. ॲट द सेम टाईम हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे की ते प्रत्यक्षामध्ये मारणारे हात होते आणि न्यायालयाने त्याच्या जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की ही 2 माणसं ही स्वतःच्या जीवावरती हे करू शकणार नाहीत. त्यांचं काही डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची वैयक्तिक वैर नव्हतं. त्यांनी एका विचाराचा पराभव करायचा म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून केला आणि त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी संघटनात्मक शक्ती उभी आहे, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप देखील असू शकतात असं जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवरती मास्टर माइंड त्याचे पकडले गेलेले नाही आहेत हे समजू शकतो आम्ही, परंतु त्याच्याविषयीची लढाई ही मात्र सातत्याने चालू ठेवायला लागणार आहे आणि ह्या एका पातळीवरती हा विचारधारांमधला झगडा आहे आणि जो हा देशामध्ये गांधींच्या खुनापासून चालत आलेला आहे आणि त्यामुळं एका मर्यादेपलीकडे केवळ मास्टर माइंड पकडले म्हणून देखील त्या प्रकरणामधलं ते तडीस गेलं असं होत नाही, याची देखील आम्हाला नम्र जाणीव आहे. त्यामुळे एका बाजूला काम चालू ठेवणं, दुसऱ्या बाजूला जे मिळाले नाहीत त्या सूत्रधारांना पकडण्यासाठी प्रयत्न करणं आणि तिसऱ्या बाजूला जे काही प्रत्यक्षामध्ये शक्य झालेलं आहे ते देखील लोकशाही अवकाशामध्ये कमी बाब नाही असं समजून समाधान मानून पुढे चालू लागणं ही आमची भूमिका आहे. एक फक्त छोटी ॲडिशनल गोष्ट यात अशी आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे सगळे चारीही एका कटाचा भाग होते असं वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये म्हटलं. हे आमचं म्हणणं नाही आहे. आणि त्याचबरोबर नालासोपारामध्ये जे बॉम्ब बरोबर गोष्टी सापडल्या ते देखील त्या कटाचा भाग होत्या आणि या तपास यंत्रणा कोण आहेत तर CBI आहे, कर्नाटक SIT आहे, महाराष्ट्र SIT आहे, ATS आहे. म्हणजे या रूढ अर्थांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाखाली काम करणारे यंत्रणा आहेत आणि त्या यंत्रणांनी केलेला तपास ऑन रेकॉर्ड असं म्हणतोय. त्यामुळे उरलेले त्याच्यातले 4 जे खटले आहेत ते अजून चालत आहेत आणि त्या खटल्यांमध्ये जसे निकाल येतील तसं आणखीन वायडर कॉन्स्पिरसी नजरेसमोर येईल अशी आम्हाला आशा आहे. मुक्ता, जेव्हा म्हणजे काल हा निकाल आला तेव्हा तुमच्या प्रतिक्रियांमध्ये मी कुठंतरी असं बघितलं
की आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी काही आमची इच्छा नाही, अशा स्वरूपाचं तुम्ही काहीतरी बोललात. तर काय म्हणजे त्याच्यामागची तुमची भूमिका होती? खरं तर असा प्रश्न विचारला होता की CBIच्या वकिलांनीच आरोपींच्यासाठी जन्मठेप मागितली, त्यांनी मागतानाच त्यांच्यासाठी फाशीची शिक्षा नाही मागितली, तर याबद्दल आमची प्रतिक्रिया काय आहे हे विचारलं होतं. तर त्यावर आमचं म्हणणं असं आहे की जसं खून ही गोष्ट चुकीची आहे, कारण कुठल्याही कारणासाठी कुणाचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, तसं राज्यसंस्थेला सुद्धा कुणाचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा कुणालाच अधिकार नाही असं मानणारी आम्ही माणसं आहोत. आणि आम्ही काही असे मानणारे एकटेच नाही आहोत. जगामध्ये हा एक विचार प्रवाह आहे, अनेक देश आहेत असे की ज्यांच्यामध्ये फाशीची शिक्षा अस्तित्वातच नाही. त्यामुळे आम्हाला गुन्हा केलेल्या माणसाला फाशी व्हावी असं आम्हाला वाटत नाही. आणि तसंच तेच या केसच्या बाबतीतही खरं आहे. शिक्षा होणं खूप महत्त्वाचं आहे. शिक्षेचे जे सर्व पैलू असतात की त्या माणसाला त्याच्या चुकीची जाणीव होणं, त्या चुकीपायी त्याला त्रास सहन करावा लागणं, त्या त्रास सहन करण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी रिफॉर्मेशनला सुरुवात होणं, हे सगळे टप्पे महत्त्वाचे आहेत माणसाच्या आयुष्यात. आणि ते तशा पद्धतीने शिक्षा ही गोष्ट प्रत्यक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. भारतातल्या सगळ्या व्यवस्था इतक्या अशा पद्धतीने काम नाही करत, हे आम्हाला माहिती आहे की ह्या माणसांना खरोखर 2 आखे 12 हात सारखं यांचं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकेल. आपण आपल्या तुरुंगांच्या काय परिस्थिती आहे ते ऐकतो बघतो. तर त्यामुळे हे प्रत्यक्षात हे रिफॉर्मेशन यांचं होईल असं मनात ठेवून आम्ही हे बोलत नाही आहोत. पण हा मार्ग हा असाच असला पाहिजे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, चुकीची जाणीव झाली पाहिजे, चुकीसाठी त्रासही सहन करावा लागला पाहिजे, पण फायनल हेतू हाच असला पाहिजे की माणूस रिफॉर्म झाला पाहिजे आणि त्याचा जगण्याचा अधिकार कोणी काढून नाही घेऊ शकत. आणि आम्हाला कोणाचा सूड नाही घ्यायचा आहे. आम्हाला निश्चित लोकशाही मूल्य प्रस्थापित करण्याची ही लढाई आहे. पण एकीकडे तुम्ही असं म्हणताय, तुमच्याबद्दल असा एक मुख्य आक्षेप, आणि तुमच्याबद्दलच नाही, एकूण या खून प्रकरणाचा जो तपास सुरू आहे त्याच्याबद्दल, त्या तपासाच्या बद्दल आक्षेप खूप वेगवेगळ्या प्रकारे घेतला गेला. त्याच्याबद्दलची पुस्तकंही आहेत की कशा प्रकारे ह्या सगळ्या प्रकरणाला हिंदुत्वाच्या विरोधाचा जो काही एक राजकीय हेतू आहे तो डोक्यात ठेवून तपास केला गेला. आणि त्याच्याबद्दल काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्सेस झाल्या तेव्हा त्याच्यामध्ये तर पहिला ठपका तर पृथ्वीराज चव्हाण जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर ठेवला गेला की त्यांनीच सुरुवात केली की ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्याच विचाराच्या लोकांनी दाभोळकरांची हत्या केली असं म्हणून त्यांनी म्हणजे काहीही हातात नसताना तपासाची दिशा एका दिशेनं वळवली आणि नंतर त्याच दिशेनं तपास होत गेला. आणि मग हिंदुत्ववाद्यांना याच्यामध्ये गोवण्यात आलं आणि हिंदुत्वाला हिंदुत्वाच्या दहशतवाद म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न, तसं कारस्थान रचलं गेलं. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की 2-3 गोष्टी आहेत. फार तसं जर म्हणायचं गेलं तर फार वरवरचं आर्ग्युमेंट आहे हे. कुठल्याही थोडा विचार करणाऱ्या माणसाच्या हे लक्षात येऊ शकतं की मगाशी मी जसं सांगितलं, या चार्जशीट कुणी दाखल केल्या आहेत तर CBIनी दाखल केलेली आहे. CBI कोणाच्या अखत्यारीत येते तर प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या अखत्यारीत येते आणि गेली 10 वर्ष प्राईम मिनिस्टर हे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. म्हणजे खरं तर तुम्ही आरोप हे त्या प्राईम मिनिस्टर ऑफिसवरती करताय, हा जर करायचंच असेल तर. दुसरी बाज ATS महाराष्ट्रातली या तपासामध्ये इन्व्हॉल्ड आहे, ती कुणाच्या अखत्यारीत येते आणि यातले जवळजवळ 5 वर्ष हे ज्या वेळेला अटक झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं, आत्ता देखील भाजपचं सरकार आहे. ही दुसरी बाब झाली. तिसरी बाब आपण समजून घ्यायला पाहिजे ती अशी की ह्याच्यातल्या 2 जणांना जी शिक्षा झाली आहे, जी न्यायालयाने दिलेली आहे, त्यांनी पण हे त्यांच्या निरीक्षणात नोंदवलेलं आहे की ही हत्या ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांना विरोध म्हणून झाली आणि त्यांच्या मते ते हिंदू विचार विरोधी होते म्हणून हा खून करण्यात आला. म्हणजे खरं जर बघितलं तर न्यायालयाने जे पृथ्वीराज चव्हाण म्हणत होते ते त्यांच्या जजमेंटमध्ये अंडरलाईन केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. फक्त त्याची व्यापक कटाशी असलेली सांधेजोड ह्याच्यामध्ये सिद्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे ती जी आणि हा जो विखारी प्रचार केला जातो त्या प्रचारामधून या स्वरूपाचा
खून झाला, म्हणजे ज्या वेळेला गांधीजींच्या खुनाच्या नंतर देखील वल्लभभाई पटेलांना ही भूमिका घ्यायला लागली होती त्याच्या मागं असलेल्या विचारधारेवरच्या बंदीविषयी, त्यावेळेला पटेलांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की प्रत्यक्षामध्ये त्यांचा या खुनामध्ये सहभाग आहे का नाही याच्याविषयी माझ्याकडे पुरावा नाही, पण त्यांनी तयार केलेल्या विषारी वातावरणामधून गांधीजींचा खून झाला. तर त्या पातळीवरती विचार करता ती प्रवृत्ती एक आहे असं मी म्हणेन. आम्ही स्वतः कधीच हा शब्द वापरलेला नाही. आम्ही असं म्हणतो की हे धर्माच्या नावावरती अधर्म पसरवणारे लोक आहेत. त्यामुळं जो माणसाला उन्नत करणारा, तहानलेल्याला पाणी द्या म्हणणारा, भुकेल्याला अन्न द्या म्हणणारा तुकारामाचा जो धर्म आहे त्यांनी सांगितलं, जो का रंजले गांजले, त्याच्याशी आमचं काहीही वैर असण्याचं कारण नाही. आमचा जो विरोध आहे ते धर्माच्या नावावरती लोकांना फसवणाऱ्या गोष्टींना, त्यांना भूलतापांना बळी पाडणाऱ्या लोकांना आमचा विरोध आहे. आणि आज हे सरळ सरळ सिद्ध होतंय की जे हात आहेत ते पकडले गेलेत, त्यांना शिक्षा झाली आहे आणि त्याच्या मागचे जे मेंदू आहेत ते मोकळे राहिलेत. म्हणून मला असं वाटते की जे या स्वरूपाच्या प्रोपागंडाला बळी पडतात त्या पालकांनी आणि मुलांनी हे समजून घ्यायला पाहिजे की ही लढाई खरं तर आम्ही विरुद्ध ते अशी नाही आहे. ते आणि त्यांच्या मुलांच्या अहिताच्या मध्ये संविधानाची मूल्य मानणारी लोक उभी आहेत आणि ती त्यांना परत परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की तुमच्या मुलांना तुम्ही या प्रोपागंडापासून जर नाही वाचवलं तर त्यांचे काय हाल होणार आहेत. ही जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी आहेत त्याच्यातला आत्ता एक 28 वर्षाचा जो त्यावेळेला खून झाला त्यावेळेला 18 वर्षाचा असेल, दुसरा 33 वर्षाचा आहे जो त्यावेळेला 23 वर्षाचा असेल. या मुलांची माथी बिघडवली कुणी, त्यांच्या मनामध्ये हिंदू विरोधी आहे ते घातलं कुणी, तर हे मला वाटतं समजून घेतलं जात नाही आणि त्यामधून अशा स्वरूपाचे आरोप केले जातात. मी परत हे अध्यारोप करू इच्छितो की ह्याला कुठल्याही धर्माचा रंग देणं अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि त्यामधून काही जण स्वतःची राजकीय पोळी जर भाजून घेत असतील, कारण सत्ता तर वेगवेगळ्या पद्धतीच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाच्या तपासात आल्या. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, नंतर भाजप शिवसेनेचं सरकार होतं, नंतर महाविकास आघाडीचं सरकार होतं, आता महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे सत्ताधारी कोणीही बदलले तरी देखील काहीच फरक झाला नाही. एक मुद्दा मग अशी सांगताना माझा राहिला की हा सगळा तपास हा माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला आहे. माननीय उच्च न्यायालयाला जवळजवळ 50 वेळेला त्याची सुनावणी झालेली आहे आणि सील्ड एन्व्हलपमध्ये CBI आणि SIT रिपोर्ट देत होते. तर या सगळ्यावरती ज्या वेळेला प्रश्न उचलले जातात त्यावेळेला मला असं नाही वाटत ते माझ्याविषयी किंवा मुक्ताविषयी आहे. ते प्रश्न उच्च न्यायालयाच्या सुपरविजनविषयी आहेत, ते प्रश्न PMO ऑफिसविषयी आहेत, ते प्रश्न CM ऑफिसविषयी आहेत आणि ती खरी खंत आहे त्यांची जर असेल तर ती अशा पद्धतीनं बाहेर येते असं मला वाटतं. आक्षेप हा की तुम्ही तपास भरकटवलात नाही, असा आरोप आमच्यावर कसा काय होऊ शकतो, कारण आम्ही कोण तपास भरकटवणारे. तपास यंत्रणा असतात त्या पुराव्याशिवाय तर काम करत नाहीत. आणि हा जो आरोप आहे की हिंदू विरोधी हे आहेत, तपास भरकटवण्याचा आरोप इथे येऊन पोचतो, तर हा आरोप आत्ता नाही व्हायला लागला. जेव्हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर काम करत होते तेव्हा देखील हा आरोप होत होता. जादूटोणा विरोधी कायदा ज्याचं कॅम्पेनिंग 18 वर्ष केलं त्या कायद्याच्या वेळेस देखील हा आरोप होत होता की हा कायदा हिंदू विरोधी आहे. म्हणजे हिंदूंना विरोध करणाऱ्या लोकांनी हा तपास भरकटवला असं म्हणायचं, हा कायदा हिंदू विरोधी आहे असं म्हणायचं. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला विरोध करायचा असेल तर त्याचं लॉजिकल रिझनिंग तुम्हाला द्यायला लागत नाही आणि तुम्ही फक्त हिंदू विरोधी आहेत एवढं बोललात की पुरेसं असतं, अशी ही कार्यशैली आहे. तर जादूटोणा विरोधी कायद्याच्या बाबतीत काय झालं प्रत्यक्षात, म्हणजे तो काव्यगत न्यायच झाला की त्या कायद्याच्या अंतर्गत दाखल झालेला पहिला गुन्हा हा एका मुस्लिम बाबा विरुद्ध दाखल झालेला आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेडला. आणि नंतर जवळपास पहिले जे 100 गुन्हे आहेत त्याचा आम्ही रेकॉर्ड ठेवलाय तर त्यातले 20 आरोपी हे मुस्लिम आहेत. म्हणजे हे लोकसंख्येच्या प्रमाणातच जनरली घडलेली गोष्ट आहे. तर आता हे समोर आलं. आज आता त्यांना इतर राज्यांमध्ये समजा या अशा प्रकारचा कायदा करायचा झाला, त्याचं कॅम्पेन झालं तर त्यांना हे बोलणं कठीण जाईल कारण ह्याचं रेकॉर्ड आहे. तर आता ते केसच्या संदर्भात त्यांच्याकडे बाकीचे मुद्दे नाहीत. आणि मला इथे सांगायचं आहे की जजमेंटमधलं काही मी हे सांगते की अप्रोच ऑफ द डिफेन्स वॉज टू जस्टिफाय द किलिंग ऑफ द डिसीज्ड बाय लेबलिंग हिम ॲज अँटी हिंदू. द सेड अप्रोच इज व्हेरी स्ट्रेंज अँड कंडेमनेबल असं हायकोर्टाने असं सेशन कोर्टाने ज्यांनी हे या केसमधला प्रत्येक साक्षीदार तपासला, ऐकला आणि प्रत्यक्ष समोर त्यांच्या सगळं घडलं, त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे विरुद्ध बाजूचे आहेत डिफेन्स म्हणजे जे विरोधी आहेत
डॉक्टरांचा खून करणारे जे लोक आहेत, आरोपीच्या बाजूचे जे लोक आहेत, त्यांनी काय प्रयत्न केला खटल्याच्या दरम्यान सुद्धा टू जस्टिफाय द किलिंग ऑफ डिसीज्ड बाय लेबलिंग हिम एज अँटी हिंदू. त्यांनी साक्षी पुराव्यांमध्ये पण असा प्रयत्न केला की हे अँटी हिंदू आहेत, त्यामुळे ह्यांचा खून जस्टिफायबल आहे, हे जजनी परसिव्ह केलेलं आहे. आणि हे अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय विचित्र आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे स्ट्रिक्चर्स पास करताना. किंवा त्याच्यात पुढे त्यांनी म्हटलं की आता हमीदची जी साक्ष झाली कोर्टामध्ये, त्या साक्षीचं जे चीफ एक्झामिनेशन इन चीफ आहे तर ते फक्त 1.5 पानाचं आहे, पण त्याची जी क्रॉस एक्झामिनेशन आहे ती 22.5 पान आहे. हे आम्ही नाही मोजलेलं, हे कोर्टाने मोजलंय, हे जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. मग हे जेव्हा घडतं तेव्हा त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की फ्रॉम वर्बल क्रॉस एक्झामिनेशन ऑफ all prosecution witnesses and allegations leveled against them, the hatred feeling of Sanatan Sanstha and its activists against the disease is brought on record. तर हे ही जे तुमच्याबद्दलचा हा जो राग आहे ना की तो तुम्हाला कोर्टात प्रश्न विचारताना सुद्धा दिसून येतोय असं जजनी या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. किंवा कन्सिडरिंग द line of cross examination conducted by defense counsel and their line of argument, said hatred feeling can be realized. म्हणजे हे जे आहे ना, हिंदू हा शब्द फक्त घालायचा आणि पुढची वाक्यरचना करायची अशी ही पद्धत आहे. प्रत्यक्षातला हा राग आहे या विचारधारेबद्दलचा आणि उगीचचा प्रयत्न आहे हिंदू विरोधी ठरवण्याचा. नाही, पण याच्यामध्ये ज्यांच्यावर यांनी कट रचला वगैरे असं म्हणून ज्यांची इतकी वर्ष जेलमध्ये गेली, प्रत्यक्षामध्ये तर त्यांच्या आयुष्यातली इतकी वर्ष तर वाया गेली, कारण त्यांचा त्याच्यामध्ये काही संबंध नाही असं आता सिद्ध झालं. नाही, संबंध नाही असं सिद्ध नाही झालं. परत आपल्याला जजमेंटकडे जायला लागेल. त्या जजमेंटमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की ह्यांचं ह्याच्याविषयी असलेल्या एनिमिटीविषयी संशय घ्यायला भरपूर जागा आहे. स्पष्ट पुरावे त्याच्याविषयी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सोडलं जातं. ही पहिली बाब आहे. दुसरी बाब अशी आहे की ह्यांच्यातल्या कोणाचीच नावं आम्ही घेतलेली नाही आहेत. त्यामुळे हा प्रश्न खरं तर CBIला विचारायला पाहिजे, तपास यंत्रणांना. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की आम्ही इतके पॉवरफुल आहोत की आम्ही CBIला पण इन्फ्लुअन्स करू शकतो. असं जर असतं तर आम्ही 11 वर्ष काय करतोय असा मला प्रश्न पडतो. मग आम्हाला हायकोर्टात कशाला जायला लागलं असतं? आम्हाला पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना कशाला भेटायला लागलं असतं? म्हणजे आमच्या मताने जर एवढं घडत असतं तर. आणि परत गमतीचा भाग असा आहे की जी CBI आहे ती पण यांच्याच विचारधारेची आहे. म्हणजे ती CBI त्यांच्या विरोधी विचारधारेच्या आमचा ऐकून तपास करते. हे पण किती हास्यास्पद आरोप आहे असं मला वाटतं. त्यामुळे हा प्रश्न CBIला विचारायला पाहिजे. त्या लोकांना CBIनी पकडलंय. त्यामुळे तावडेच्या बाबत हे आर्ग्युमेंट तुम्ही म्हटलात ते होऊ शकेल. डॉक्टर तावडेंच्या बाबतीत तर ते 8 वर्ष तुरुंगामध्ये होते. मुळात त्यांना पहिल्यांदा पकडलं CBIनी ते काही त्यांच्या समोर काही परिस्थिती होती म्हणून पकडलं. म्हणजे पकडताना कुणालाही व्हॅक्यूममध्ये पकडण्यात नाही आलेलं. असे काही त्यांच्याकडे समोर आली एनमिटी होती त्यांच्या मनामध्ये अशा गोष्टी. आणि दुसरं म्हणजे जो साक्षीदार होता, ज्या साक्षीदाराची साक्ष ही सरकारी पक्षाने त्याला होस्टाईल नाही डिक्लेअर केलेलं, परंतु त्याच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये काही ॲडमिशन्स अशा आहेत की ज्याचा फायदा मिळून डॉक्टर तावडे बाहेर सुटलेले आहेत. जजमेंटमध्ये त्यांनी म्हटले की पुरावे म्हणजे जे साक्षीदार आहेत त्या प्रूव्ह करता आलं नाही असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे हे काय झालेलं आहे आपण विचार करू शकतो की एक एवढी मोठी डॉक्टर दाभोलकरांचा खून हा एका दहशतवादी कटाचा भाग आहे असं स्पष्ट वाक्य चार्जशीटमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा अशा केसमधले विटनेसेस असतात आणि हा जो विटनेस आहे ज्याच्या साक्षीवरती डॉक्टर तावडेंची शिक्षा अवलंबून होती, तो विटनेस ॲक्च्युली हिंदुत्ववादी विचारसरणीचाच विटनेस आहे. तर अशा माणसांच्या वरती जेव्हा एका मोठ्या दहशतवादी कटाचा भाग असलेली केस चालते तेव्हा विटनेसवरती किती प्रेशर असत असेल. त्यांना होस्टाईल डिक्लेअर नाही केलं तरी त्यांच्याकडनं कशा ॲडमिशन्स मिळवल्या जात असतील, या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे कुठेही काय म्हटलं संशय नाही असं कोर्टाने म्हटलेलंच नाही, पुरावा सिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि हे परत CBIचा मुद्दा आहे हा. याच्यामध्ये एक जस्ट मी ॲड करतो सर, मुक्ताजी म्हटली त्याला की या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी जामिनासाठी पण भरपूर अर्ज केलेले.
आणि ते जामिनाचे अर्ज हे कोर्टाने नाकारलेले आहेत ऑन मेरिट. त्याच्यामुळं परत ती सगळी न्याय प्रक्रियेमधनं घडलेली बाब आहे. वीरेंद्र तावडे हे पानसरेंच्या केसमध्ये देखील कॉन्स्पिरेटर म्हणून त्यांच्यावरती चार्जशीट झालेली आहे आणि त्या दिवशी ते कोल्हापूरमध्ये होते अशा स्वरूपाची डिपॉझिशन्स त्या चार्जशीटमध्ये आहेत. तर हे देखील संदर्भ आपण सगळे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांची डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची एनिमिटी होती हे देखील चार्जशीटमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि मगाचा जो मुद्दा होता त्याला एक छोटंसं मला ॲडेंडम लक्षात आलं, ते सांगतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या केसमधले 3 विटनेसेस असे आहेत की जे रूढ अर्थाने हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या विषयी अँटी हिंदू म्हणून प्रचार करता आणि ह्या लोकांनी ते विटनेस का दिलेत, या सगळ्या दबावा, स्वतःची जी तथाकथित विचारधारा आहे त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी विटनेस दिलेत, जीवाचा धोका पत्करून त्यांनी विटनेस दिलेत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की हे आमचं हिंदुत्व नाही, विचार पटत नाही म्हणून लोकांना मारणं हे आमचं हिंदुत्व नाही. असे 3 विटनेसेस आहेत डॉक्टरांच्या केसमध्ये, की विटनेसेस आहेत. तर हे पण मला वाटतं अंडरस्कोर करणं फार आवश्यक आहे. सगळ्यामध्ये नंतर खूप वेगवेगळ्या प्रकारचे थिअरीज आल्या गेल्या, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर दाभोळकरांच्या बद्दल सुद्धा अनेक गोष्टी म्हणजे त्या चर्चेत आणल्या गेल्या, त्याच्याबद्दलच्या कुजबुजी केल्या गेल्या, ते काही पुस्तकांमधून लिहिल्या गेल्या. तर म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं काय, तुम्ही तुमच्याही कानापर्यंत त्या आल्या असतील, त्यांच्याकडे काय रशियन कार्ड होतं आणि पासून वगैरे काय सिम कार्ड होतं पासून वगैरे. नाही म्हणजे कुजबूज करायला कोणीही करू शकतं, बरं की नाही. त्यामुळे कुजबुजीला तुम्ही काय उत्तर देणार. मी एक त्याचं उदाहरण देतो की जो पंचनामा झालेला आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांच्या मृतदेहाचा, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये संध्याकाळी पुण्यातलं काम झाल्यानंतर सातारला जाण्यासाठी काढलेलं सातारा पुणे विना थांबा बसीचं तिकीट होतं. 68 STचं तिकीट होतं. हे रेकॉर्डवरती असलेली गोष्ट आहे. 68 वर्षाचा तो माणूस होता. आदल्या दिवशी तो कुठेतरी राज्यभरात दौरा करून पुण्यात आला होता. कार्यक्रमाला एका महाचर्चेच्या बोलवलं म्हणून STनी तो मुंबईमध्ये आला. त्याच रात्री परत STनी पुण्यामध्ये आला आणि आपला मॉर्निंग वॉक चुकू नये म्हणून रात्री उशिरा आला असला तरी चालत गेला, बरोबर की नाही. आता अशा स्थितीत असं जर कोणी बोलणार असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो की, आणि ज्याला पुरावा नाही अशा स्वरूपाचे काहीतरी आरोप करायचे आणि त्याच्याविषयी बोलत राहायचं. आता मला आठवतंय डॉक्टरांचा खून झाल्या झाल्या एक पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली, त्याच्यात ते असं म्हटलं दाभोलकर कुटुंबियांची जुहूला प्रॉपर्टी आहे. तर असेल आमचं म्हणणं असेल तर दाखवा. आणि हे असं थोडं असं हे एकदा असं बोलायचं, एकदा रशियन कार्ड सापडलं बोलायचं, काही पुरावा देण्याचं म्हणणं नाही, जबाबदारी नाही. आणि दुसरा त्याच्याशी संदर्भात म्हणजे रशियाशी जोडायचा जो संदर्भ आहे तो बहुतांश वेळा नक्षलाईट, कम्युनिस्ट विचारधारा अशा ह्याच्यातून येतो. म्हणजे ते अमेरिकन कार्ड नाही म्हणणार, रशियन कार्ड म्हणतील. आणि आजकालच्या जगामध्ये तर फॉरेक्स कार्ड आपल्यातल्या पण 2-4 जणांच्या खिशामध्ये सापडेल. म्हणजे आपण कशावर विश्वास ठेवतो याचा तरी विचार करावा. आणि त्याच्यातला पण दुसरा जो भाग आहे की हे या विचारधारेशी संबंधित आहे, म्हणजे तुम्ही म्हटला तशी दुसरी कुजबूज कॅम्पेन. तर मी लोकांना म्हणू इच्छितो की कोण म्हणतं ह्याच्यापेक्षा समोरचा माणूस काय वागतो याचा आपण कधी विचार करणार आहे का नाही. की आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये नक्षलवादाची विचारधारा आपण का नाकारतो, कारण की ती हिंसेला समर्थन करणारी विचारधारा. आम्ही गेल्या 11 वर्षात कसे वागलोय ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. ही चळवळ कशी वागली आहे. डॉक्टरांच्या खुनानंतर महाराष्ट्रात एकही हिंसक प्रतिक्रिया आली नाही. कदाचित अतिशयोक्ती वाटेल परंतु तरी मी मुद्दामून हे म्हणतो की जे गांधी किंवा इंदिराबाईंच्या सारख्या मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये टळू शकलं नाही, ते भले आणीस छोटी संघटना असेल पण हिंसक प्रतिक्रिया द्यायला काय लागतं. एक दगड उचलून एका माणसाने मारला की हिंसक प्रतिक्रिया सुरू होते, पण एकही हिंसक प्रतिक्रिया आली नाही गेल्या 11 वर्षात. आम्ही आमच्या सगळ्या लढाया कायदेशीर चौकटीमध्येच लढलो. असं असताना आम्ही हिंसक याचं म्हणजे जी आमच्या आयुष्यातली सगळ्यात अवघड लढाई होती त्या कालखंडात पण आम्ही हिंसेचा पुरस्कार केला नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सातत्याने त्यांच्या आयुष्यात याच्या विरोधामध्ये लिहिलं. नक्षलवादाचे आव्हान हे देवेंद्र गावंडेंचं पुस्तक मराठीतलं कदाचित पहिलं इतकं नक्षलवादावरचं कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक असेल जे साधना प्रकाशननी छापलं. असं असताना जर असे आरोप कोणी करत असेल तर त्याला काय उत्तर देणार. परदेशातून पैसे येतात यांना, तुमच्या संस्थांना खूप पैसे परदेशातून फंड्स येतात. तर हे पण एक सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला परदेशातनं आलेला मुख्य म्हणजे पैसा एक
म्हणजे डॉक्टर दाभोलकरांना दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र फाउंडेशननी दिलेला 10 लाख रुपयाचा पुरस्कार, सुनील देशमुखांचा, तो डॉक्टरांनी अनिसला दिला पुरस्कार, सगळे 10 लाख रुपये. ते 10 लाख रुपये अनिसच्या अकाउंटला जमा आहे झालेले, परदेशी आलेल्या पैशाचे. अनिस ही संघटना कुठल्याही परदेशी संस्थेकडून किंवा शासनाकडून एक पैसा सुद्धा घेत नाही. आणि आम्ही तर ठरवून, म्हणजे हे आरोप आपल्याला, हे ॲक्च्युली आर पाटलांनी विधिमंडळात याबद्दल उत्तर दिलेलं आहे, म्हणजे परत परत याची उत्तर द्यायची गरजही नाही खरं तर. पण तरी कसं होतं की सतत खोटं बोलत राहिले समोरचे की आपल्याला काही गरज पडते बोलायची. तर आम्ही FCRA अनिसचा जो होता तो आम्ही सोडून टाकला. म्हणजे आम्ही म्हटलं आम्ही पैसे तर काही मागवत नाही, हे महाराष्ट्र फाउंडेशन कधीतरी पैसे देणार अशा कल्पनेने हे FCRA घेतलेला, तर आम्हाला नकोच तो म्हणून, तर आम्ही तो परत देऊन टाकला. मला एक छोटं ॲड करायचं त्याला, परत लोकांनाच मी हा प्रश्न विचारू इच्छितो की या देशामध्ये परदेशातनं लोकांनी इन्व्हेस्टमेंट करायला यावं म्हणून मुख्यमंत्री दावोसला जातो. म्हणजे अडचण कशाची आहे? परदेशातल्या पैशाची अडचण आहे. म्हणजे आम्ही तो घेत नाही हे सोडून द्या, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर परदेशातली आली तर उत्तम म्हणता. परत आक्षेप त्याच्यावरती नाही आहे, आक्षेप ह्याच्याकडनं आहे की परदेशातनं म्हणजे परधर्मीयांकडनं हे पैसे घेतायत आणि आपल्या विरोधात काम करतायत. तर हे सामान्य माणसांनी पण समजून घेणं आवश्यक आहे की हे अतिशय हास्यास्पद. आणि हा परत आक्षेप मी जसं म्हटलं तसं हा अनिसवर नाही आहे, हा आक्षेप गृहमंत्र्यावर आहे. कारण परदेशातनं येणारा प्रत्येक पैसा हा FCRAच्या गृहमंत्र्याच्या ह्याच्याशिवाय येऊ शकत नाही. त्याच्यामुळं लोकांनी याचा विचार करायला पाहिजे कॉमन सेन्सनी की अशा यांना आपण किती महत्त्व द्यायचं. लोक याला महत्त्व देतात म्हणून अशा अफवा पसरवल्या जातात आणि त्याची चर्चा होते. पण हळूहळू मला वाटतं लोक शहाणे व्हायला लागलेत की किती अशा स्वरूपाच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि नाही ते थोडं तरी तपासून त्यांनी बघावं. कारण आम्ही किती उत्तर देणार त्याला. आता तू म्हणजे उल्लेख केलास की 2012 कैदी सुधारतात, तर आता हे जे ह्या दोघांना जी शिक्षा झाली त्यांचं वय तसं काही जास्त नाही आहे. जन्मठेपेची शिक्षा म्हणजे काय मरेपर्यंत नसते, ते काही वर्षानंतर सुटून येतील. तर त्यांच्या मानसिकतेमध्ये खरोखर फरक होईल आणि ह्याचा परिणाम जी तरुण पिढी आता म्हणजे ह्याच्यामध्ये वाहवत चालली आहे किंवा ज्यांच्या मनावर परिणाम होतोय त्यांच्यावरती काही परिणाम होईल, ते पुन्हा चांगल्या मार्गाला येतील असं वाटतं त्यातून? ते आमच्या हातात नाही अजिबात प्रेडिक्ट करणं सुद्धा. कारण त्यांची शिक्षा ही कुठल्या तुरुंगात कटणार, कशी कटणार याच्याबद्दल आम्हाला काहीच से असण्याची शक्यता नाही किंवा आम्ही त्या संदर्भात काही बोलूही शकत नाही. त्यांचं जे ब्रेन वॉशिंग झालेलं आहे त्याच्याबद्दलची आपल्याला काहीही कल्पना नाही. पण हे जे माझं म्हणणं आहे ते फक्त या दोघांच्या पुरतं मर्यादित नाही. फाशी यांना होऊ नये हे महत्त्वाचं आहे. पण हमीदने जसं मगाशी त्याच्या बोलण्यात सांगितलं की हा त्यांच्यासारख्या अनेक मुलांचा प्रश्न आहे की जी मुलं कुठल्या तरी पंथाच्या बैठकीला कुठल्या तरी जात आहेत, कुठल्या तरी पंथाच्या मीटिंग्सना जात आहेत. किंवा मी तर म्हणेन की साधं आता मी कोकणात अनेक वर्ष राहत होते, तर कोकणात दहीहंडी कशी खेळली जायची वर्षानुवर्ष, तर 3 थराची हंडी असायची आणि गल्लोगल्ली माणसं मस्त फोडून मजा करायचे. आता मी जिथं राहायचे तिथं सुद्धा 8 थराची हंडी लागते. कोण असतं 8व्या थरामध्ये? कुणाचा नेत्याचा मुलगा असतो का? नसतो, गरीबच मुलगा असतो 8व्या थरात. दरवर्षी 15 मुलं 10 मुलं पडून जखमी होतात, न्यूरोलॉजिकल इंजुरीज होतात. म्हणजे एका पंथाच्या बाजूला जाणं असेल किंवा अशा ठिकाणी अतिशय रिस्की गोष्टींमध्ये संस्कृतीच्या नावाखाली सापडणं असेल. आता दहीहंडी करणं खूप छान आहे, पण 8 थर करण्याची गरज नाही आहे. हे बोललं पाहिजे कुणीतरी. आणि या सगळ्यात सापडणारी मुलं कोण आहेत? तर ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्हाला असं वाटतं की हा समाजातला आवाज वाढला पाहिजे की यातून आपलं भलं होणार नाही आहे. आपल्या संस्कृतीचा आनंद आपण आपल्या मनाने ठरवायचा आहे कसा घ्यायचा ते. म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता फटाके मुक्त दिवाळी अभियान खूप वर्षापूर्वी आम्ही ते सुरू केलं, आता ते शासनाने सुद्धा स्वीकारलेलं आहे. तर याच्या मागचं मूळ तत्व काय आहे की आपला आनंद कसा साजरा करायचा आपण ठरवू. कोणीतरी सुरू केले फटाके वाजवायला म्हणून आपण ते करत बसायची गरज नाही. तर हे जे आहे ना की आपला धर्म कसा अंमलात आणायचा हे आपण विचार करू. फक्त सांगतंय कुणीतरी म्हणून या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, इथे बसा, तिथे ऐका, हे बरोबर नाही. मुक्तानी हमीद असं आहे की अनिसची सगळी जी चळवळ आहे तर त्याला कायम हिंदू विरोधी म्हणजे असं त्याच्यावर एक शिक्का मारायचा प्रयत्न झाला. याचं कारण तुमचे जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये मग ते कधी फटाक्याचा असेल,
कधी चला शिंगणापूरला चोरी करायलाचं असेल. तर अशा प्रकारची काहीतरी कारणं झाली, कारणं समोर होती आणि त्याच्यातून ते झालं. तर म्हणजे हे जे तुमच्या सगळ्या कामामध्ये हा सगळ्यात मोठा अडथळा आहे की तुमच्यावरचा हा जो शिक्का आहे की तुम्ही हिंदू विरोधी आहात. पण मला परत वाटतं की हीच गंमत आहे की तुम्ही जर बघितलं तर अण्णा हजारेंची भ्रष्टाचार निर्मूलनाची चळवळ आहे. त्यांनी जर केलेली प्रकरणं तुम्ही काढली ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचार, त्यांनी किती टक्के हिंदू येतील आणि किती टक्के मुस्लिम येतील? 80% हिंदू येतील आणि 20% मुस्लिम येतील, बरोबर. म्हणजे दर 5च्या मागे 4च्या मागे एका मुस्लिम प्रकरणाच्या मागे 4 हिंदू प्रकरणं होती, जी या देशातली सरासरी आहे. हे लोकांनी पहिली गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की या देशामध्ये 80% हिंदू राहतात आणि 20% सरासरी मुसलमान राहतात. त्यामुळे 4:1 हे प्रमाण राहणार आहे. ही पहिली बाब. दुसरी बाब आपण समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही नाव माझं घेतलं हमीद हे नाव कुणावरनं ठेवलं? म्हणजे मगाशी मी म्हटलं ते तुम्ही समजून तरी घ्यावं की हमीद हे नाव हे हमीद दलवाई या मुस्लिम समाजातल्या धर्मसुधा, जो मुस्लिम समाजातल्या कट्टरपंथीय यांच्या विरोधात, म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं सेंटिमेंट काय होतं हे. आणि हे माझा जन्म झाला 1978 साली आणि आनिसाची सुरुवात झाली आहे 1985 ते 90 या कालखंडात. म्हणजे त्या आधीपासून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं हे सेंटिमेंट होतं की मुस्लिम धर्मामध्ये हे काम प्रोग्रेसिव्ह रिफॉर्मचं ज्यांनी केलेलं आहे धर्माच्या कट्टरतावादाच्या विरोधात, त्याच्याशी आपली नाळ आहे विचारांची. आणि त्यामुळं आम्ही पण असं मानतो की तिकडचे कट्टरतावादी आणि इकडचे कट्टरतावादी हे एकमेकांना अशा चर्चांमधून केवळ बळ देत असतात. दुसरा तुम्ही सांगायचा त्याचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जर फटाके विरोधी अभियान हिंदू विरोधी असेल तर मग आज या देशाचे पंतप्रधान फटाके फोडू नका म्हणून आव्हान करतात, ते हिंदू विरोधी आहेत का? या देशाचे मुख्यमंत्री फटाके फोडू नका म्हणून आव्हान करतात, ते हिंदू विरोधी आहेत का? ते त्यांच्या घरामधला गणपती स्वतःच्या मुलीसकट पर्यावरणपूरक विसर्जित करतात, त्यांना कोणी हिंदू विरोधी म्हणत नाही. मग हा जो दोहरापणा आहे ह्याच्यातला, तुमच्याबद्दलचा जो आक्षेप जो आहे तो परत जो येतो तो की तुम्ही बकरी ईदच्या वेळेला तर नाही विरोध करत. एकदम महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत. आम्ही गेली 7 वर्ष बकरी ईदला रक्तदानाचा कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे, मी स्वतः गेली 7 वर्ष रक्तदान केलेलं आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बरोबरीनं आम्ही बकरी ईदला रक्तदानाचा कार्यक्रम घेतो. त्याचं नावच असं आहे कुर्बानीचा अर्थ नवा. कुर्बानीची जी संकल्पना आहे, म्हणजे परत आपण हे समजून घेऊया की त्या ज्या धर्मातल्या कल्पना आहेत मुळातल्या, ज्यांना कालाच्या ओघामध्ये ह्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत, त्यांची वेगवेगळी इंटरप्रिटेशन झाली. कुर्बानीचा अर्थ आम्ही असं म्हणतो की मुळातला जो आहे तो स्वतःतलं काहीतरी चांगलं देणं हा जर असेल तर त्याला आपण रक्तदान देऊया. जसं आपण होळीला पर्याय दिला की तुम्ही होळीच्या ऐवजी पुरणाची पोळी त्याच्यात टाकण्याऐवजी तुम्ही ती दान करा. त्यामुळे आणि ह्याला महाराष्ट्रात जवळजवळ 15 ठिकाणी हा कुर्बानीचा रंगनवा हा कार्यक्रम होतोय आणि ही अतिशय महत्वाची बाब आहे. तुम्ही रक्तदान करता ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही बोकड कापू नका याच्यासाठी तर आग्रहानं सांगत नाहीये, असा जो आक्षेप घेतला जातो तो या प्रकारचा घेतला जातो. आम्ही असंही सांगतो, जेव्हा आम्ही कुर्बानीचा अर्थ नवा म्हणतो ना, तेव्हा आम्ही हेच सांगत असतो की तुम्ही स्वतःची प्रिय गोष्ट कुर्बान करा. तुम्ही बोकडाचा जीव कुर्बान करणं ही काही कुर्बानी असू शकत नाही. त्यामुळे हे देखील आम्ही सांगतो. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टरांच्याच एका पुस्तकात त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते असं म्हणायचे की एका घराला जर का 10 खोली आहेत आणि मी त्याच्यातल्या त्या 10 खोल्यांमध्ये अंधार आहे आणि त्यातल्या 9 खोल्यांमध्ये मी जर का दिवा उजळतोय तर मला अशी खात्री आहे की कधीतरी त्या 10व्या खोलीत पण प्रकाश पडेल. आणि मला वाटतं की हा कुर्बानीचा अर्थ नवा हे अभियान ह्या 10व्या खोलीत आपल्या समाजात प्रकाश पडायला झालेली सुरुवात आहे. तुम्ही पैगंबर शेख सारख्या माणसाला जर फॉलो करत असाल फेसबुकवरती तर तुमच्या असं लक्षात येईल की यापासून प्रेरणा घेऊन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामापासून प्रेरणा घेऊन ते आर्थिक कुर्बानीची कल्पना राबवत आहेत की तुम्ही कुर्बानी देताना शिक्षणासाठी तो पैसा द्या जो तुम्ही ह्याच्यावरती खर्च करणार होता, बोकडावरती खर्च करणार होता तो पैसा द्या. किंवा डॅनियल मस्करनीस सारखा मुलगा जो वसईचा आहे ख्रिश्चन धर्मातला, त्यांनी तिथे गट वसईमध्ये त्यांनी विवेक मंच म्हणून गट सुरू केलेला आहे आणि ते त्यांच्या धर्मातल्या गोष्टींच्या विरोधी बोलतात. ते काही फक्त हिंदू नाही, ते हिंदूंच्या बद्दल न बोलता स्वतःच्या घटनेबद्दल बोलतात. तर आता डॉक्टरांच्या खुनानंतर पैगंबर आणि डॅनियल हे तयार झाले ना, आणि
ही ही कशी काय घडते प्रक्रिया? ही जेव्हा तुम्ही समाजातल्या 80% बोलता, 9 खोल्यात दिवा उजळता तेव्हा 10व्यामध्ये प्रकाश पडतो. तर ही प्रक्रिया करण्यात चूक काय आहे? आज आत्ता आपण इथे कट्ट्यावर बसलेलो आहोत, आपण जरी आपल्या सगळ्यांचे आपण एक काहीतरी पुरोगामी विचाराची चर्चा करतोय, आपण मला वाटतं इथे बसलेले आपण 90% लोक हिंदूच असू. मग आपण असं म्हणायचं का की सगळे फक्त हिंदू लोक पुरोगामी विषयाची चर्चा करतात? तर असं नाहीये. किंवा आपण मुस्लिमांना त्यातून बाजूला टाकतोय असं म्हणायचं का? ही आपल्या समाजाची घडणुकीची रीत आहे. तर त्याचा केवळ हितसंबंधी लोकांनी लावलेला तो अर्थ आहे आणि आम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागतं. पण आम्ही आता तो आमच्या कामाचा भाग समजतो. पण एक मला असं पण ॲड करायचं आहे रायूश सर, की काही वेळेला आम्ही असं म्हणतो की हे आरोप केवळ आमच्यावरतीच होत होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असताना. गेल्या 10 वर्षात हे सगळ्यांवरती व्हायला लागलेत. एका अर्थी त्याचं पण डेमोक्रॅटायझेशन झालेलं आहे की पूर्वी फक्त आम्हीच हिंदू विरोधी होतो, आता विरोधी मत मानणारा कोणीही हिंदू विरोधी असतो आणि हे आपल्यातल्या प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. तर हे डेमोक्रेसीला आपल्या किती घातक आहे. म्हणजे विचार न करता केवळ डायकोटोमीमध्ये विचार करायचा, हे किंवा ते, हे आपल्या डेमोक्रेसीच्या दृष्टीनं किती घातक आहे. त्याला लगेच अँटी नॅशनल म्हणायचं, त्याला लगेच पाकिस्तानला जा म्हणायचं. तर हे याच्या माध्यमातून समाजामध्ये जी दुही पेरली जाते हे आता आमच्यापुरतं नाही मर्यादित राहिलेलं. म्हणजे एका अर्थानं ते सगळ्यांनाच ते अनुभवाला यायला लागलेलं, कारण ते पण हे जे वातावरण आहे याच्यामुळं म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत गेल्यामुळे तुमचा त्रास कमी झाला का तुमचा त्रास आणखीन वाढला? नाही, सहदुःखी थोडे असल्यामुळे त्यातल्या त्यात माणसाला बरं वाटतं ना की बाबा आपणच नाही होत हे करणार आहे. पण दुसरी खंतेची बाब, विनोदाचा भाग जरी सोडला त्याच्यातला, तरी त्याच्या मागची खंत ही आहे ना. त्या माणसाला तुम्ही अशा पद्धतीनं म्हणता, अरे नाही आहे बाबा असं, तू जरा समजून घे, डोळे उघडून घे. जे गांधींवरती पण आज हा शिक्का मारला जातो ना त्यांच्या मृत्यूनंतर 70 वर्षांनी. त्यामुळे आपलं म्हणणं की तुम्ही विचार करा बाबा लोक, तुम्हाला ह्याच्यात काही चुकीचं दिसतंय का, तुम्हाला काही. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, अफवा, प्रवाद पसरवले गेले, त्यातलं सगळ्यात तुम्हाला लागलेलं काय होतं? खरं तर आता नाही लागत काही फारसं, कारण की डॉक्टर जे म्हणायचे ते की एकतर हा एक न संपणारा प्रवास आहे आणि तो आपण जाणीवपूर्वक निवडलेला आहे. त्याच्यामुळं ॲक्च्युली मला स्वतःला, मुक्ताचं पण कदाचित वेगळं मत असेल, की आम्ही गेल्या 10 वर्षात या सगळ्यातनं इव्हॉल्व झालो खरं सांगायचं तर व्यक्ती म्हणून. की सुरुवातीला ज्यावेळेला डॉक्टर होते त्यावेळेला असे आरोप केले जायचे आमच्या वडिलांवर, त्यावेळेला मी अस्वस्थ व्हायचो की अरे काय आपल्या वडिलांना असं बोलतायत, आणखीन काय. ज्यावेळेला त्यांच्यानंतर आमच्यावरती यायला लागले, सुरुवातीला थोडा काळ अस्वस्थता वाटली, पण आता जे खोटं आहे त्यांनी मी का अस्वस्थ व्हावं. म्हणजे शेवटी मला हा निर्णय घ्यायचा नाही की मी नाही आहे बाबा असा. तर मग मी आता मानसोपचार तज्ज्ञ असल्याचा थोडा फायदा आहे त्याच्या बाबतीत की जे ह्याच्याशी जोडूनच विचारायचं होतं, म्हणून विचारते की 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी जेव्हा दाभोळकरांचा खून झाला, हत्या झाली, तेव्हा बरेच विवेकी आवाज, समाजातले वेगवेगळ्या घटकातले लोक एकत्र आले होते. पण त्यानंतर आरोप प्रत्यारोप आणि मग ही न संपणारी केस वगैरे सुरू झाली. तेव्हा असं कुठल्या पॉईंटला दोघांनाही वाटलं होतं का हे सगळं सोडून द्या, आपण आपले उच्च शिक्षित आहोत, आपलं काम करू, कारण सारखेच फक्त आरोपांना उत्तर देणं आहे, ती केस पण संपत नाही आहे, ती नुसती दाद मागणं आहे. तर असं कुठेतरी झालं होतं का दोघांच्या बाबतीत? एक असं होतं की आम्ही पहिली 5-1 वर्ष मला असं वाटतं की आम्ही काहीतरी असं अंगात संचारल्यासारखं काम करत होतो आणि आम्हीच नव्हे, फक्त अनिसचे सर्वच कार्यकर्ते, कुठेतरी एक उत्तर देण्याचा त्याच्यात की हिंसक पद्धतीने विचाराला केलेला विरोध मान्य नाही, हे उत्तर देण्याचा प्रकार होता. त्यानंतर अर्थातच असा एक प्लॅटो आला की ज्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सर्व वेगवेगळ्या प्रकारचे होणारे, याच्यामुळे उद्विग्नता येण्याचा कालखंड आला. पण मला वाटतं आम्ही विवेकी चळवळीत असल्यामुळे ना आम्ही स्वतःच्या मेंटल हेल्थची पण काळजी घेतो. म्हणजे ते आम्ही खूप लहानपणापासून शिकलो की आपण स्वतःला वेळ द्यायचा, अगदी साध्या गोष्टी की झोपायचं असेल तेव्हा झोपायचंच, गरज पडली तर औषधं घ्यायची, गरज पडली तर बोलायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःची आम्ही काळजी घेतली आहे व्यवस्थित. आणि ते कदाचित विवेकी चळवळीत वावरण्याचाच तो भाग असावा आणि त्यांनी आम्हाला ताकद दिली. सोडून टाकावा असा विचार मला वाटतं कुठल्याही अडचणीच्या प्रसंगात येतच असतो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, पण
तो फ्लिटिंग असतो, विचार येतो आणि जातो. एक छोटं ऍड करू का मी त्याला, हो. की याबरोबर ना जसे हे आरोप झाले तशी आम्हाला खूप चांगली माणसं पण भेटली. हे मला वाटतं मुद्दामून अधोरेखित करायला पाहिजे की ॲडव्होकेट अभय निवगी ज्यांनी आमची केस लढली हायकोर्टामध्ये 50 सुनावण्या, त्यांची आमची ओळख पण नव्हती. रूढ अर्थाने ते बिलिव्हर आहेत. हां, आणि त्यांनी ही केस का लढली, कारण की त्यांचं म्हणणं हे होतं की विचार पटत नाही म्हणून माणसाला मारणं मला मान्य नाही, आणि म्हणून त्यांनी सगळ्या ॲडव्हर्सिटी सहन करून एकही पैसा न घेता ही केस आमची लढली. आमचे असंख्य सहकारी आहेत, जसं आमचा मिलिंद देशमुख हा सहकारी आहे जो डॉक्टरांच्या केसला पुण्यामध्ये प्रत्येक तारखेला हजर राहिला. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आम्हाला असा अनुभव येतो की कुठेतरी तुम्ही चहा प्यायला गेलाय, खायला गेलाय आणि बाहेर आल्यावरती लक्षात येतं कोणतरी बिल भरून गेलंय. आता ही कोण माणसं आहेत? किंवा तुम्ही ज्या वेळेला कामासाठी चळवळीच्या जातात त्यावेळेला लोकांच्या मनामधलं प्रेम आणि अप्रूप ज्या पद्धतीनं ते हात धरतात, ज्या पद्धतीनं ते पाठीवर हात ठेवतात, तर हा चांगुलपणा पण आम्हाला खूप अनुभवाला आलेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं एक आमच्या लक्षात आलं की आम्हाला कायमच आमच्या वडिलांच्या वर असलेला राग आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम हा आमच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. त्यातून आमची सुटका नाही. 11 वर्षांपासून हा सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग सुरू असताना जेव्हा डॉक्टर गेले आणि याची जाणीव तुम्हाला झाली, तेव्हा सुरुवातीला ही चळवळ उभारण्यामागची सुरुवातीची आव्हानं काय होती, त्या काळाबद्दल काय? म्हणजे खरं तर आव्हानं खूप पातळ्यांवरती होती. आम्ही जरी त्या कामामध्ये होतो तरी एक महत्त्वाची बाब अशी होती की एकतर हा धक्का खूप मोठा होता, त्यामुळं नक्की काय झालंय, कशामुळं होतंय. म्हणजे महाराष्ट्रात एक खोलवर जरी जाणीव असली आपल्या मनात असं काहीतरी होऊ शकतं, पण महाराष्ट्रात असं घडेल आणि प्रत्यक्षात ते घडलेलं आहे असं म्हटल्यानंतर जे त्यांनी तुम्हाला पोटात खड्डा पडतो. परंतु त्याचबरोबर त्याच क्षणी आम्हाला ह्याची देखील जाणीव झाली होती, आम्हाला आणि अनिसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, की काही असलं तरी आपण हटायचं नाही या परिस्थितीमध्ये. कारण हे फक्त नरेंद्र दाभोळकरांच्या कुणाचा प्रश्न नाही आहे, हा विचार संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळं आव्हानं कुठलीही असली तरी आपण हटायचं नाही, हे एक मला वाटतं. त्यामुळं मग आव्हानं खूप होती. त्यावेळेला जादूटोणाविरोधी कायदा झाला नव्हता, ते सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान होतं आमच्या दृष्टीनं, की डॉक्टरांचा खून झाला आणि त्याच्यानंतर देखील कायदा झालाच नाही, तर ते खूप डिमॉरलायझिंग झालं असतं चळवळीसाठी. छोटा विजय होता, पण त्याच्यासाठी देखील आम्हाला संघटनेला रक्त आटवायला लागलं. 2014च्या अधिवेशन, जे त्या सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं, त्याच्यातल्या सेकंड दिवशी तो कायदा झाला. म्हणजे त्या दिवशी जर तो कायदा झाला नसता तर पुढचं सरकार आलं असतं आणि त्यानंतर तो होण्याची जवळजवळ शक्यता नव्हती. म्हणजे तो कायदा होण्यासाठी आम्हाला सगळा तो कालखंड, नंतर तपास लागावा ह्याच्यासाठीची सगळी आंदोलनं. म्हणजे पुण्यामध्ये दर महिन्याला 20 तारखेला 5 वर्ष अनिसचे कार्यकर्ते, 5 असोत किंवा 50 असोत, आमची संख्या काही फार मोठी असा आमचा कधी दावा पण नव्हता, पण ते तिथं आले, तर ते एक खूप मोठी गोष्ट होती. किंवा माध्यमांनी या सगळ्या ह्याला जी खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली, म्हणजे तो आमचा प्रश्न म्हणून नाही, तो डेमोक्रेसीतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून सातत्याने माध्यमं त्याच्याविषयी बोलत राहिली. तर यांनी त्या आव्हानांना एक सामोरं जायला बळ मिळाले. अनेक केसेस अजूनही आमच्यावरती या विरोधी विचाराच्या लोकांनी घातलेल्या आहेत, बदनामीच्या केसेस घातल्या जातात, त्याला सामोरं जायला लागतं. संघटना ही अनिसची राज्यभर पसरलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर महिन्यातले 22 दिवस फिरायचे. आता आमची तेवढी क्षमता नाही 22 दिवस, आम्ही वाटून 10-12 दिवस तरी फिरायचो. पण म्हणजे एका मर्यादेपलीकडे तुम्ही त्याचं सोंग आणू शकत नाही, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणि विचाराची डूब तुम्हाला येऊ शकत नाही. आणि समाज तुम्हाला विचारतो, अरे हे तुम्हाला तर काय बोलता येत नाही, डॉक्टरांसारखं तुम्ही बोलत नाही असं तोंडावरती म्हणणारी लोक आम्ही ऐकलेत. पण नाही बोलू शकत ना, आता नाही बोलणार, तर मी बोलतो ते प्रामाणिकपणे बोलतोय, बाबा तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. पण हमीद, आता बोलताना तू असं म्हणालास की असं काहीतरी होईल, तर अशी तुम्हाला आधीपासून वाटत होतं की असं काहीतरी डॉक्टरांच्या बद्दल होऊ शकतं? म्हणजे धमक्या वगैरे तर येत होत्या, पण खरंच असं होऊ शकतं? खुनापर्यंत नाही वाटलं कधी खरं, पण या स्वरूपाचा ज्या वेळेला विषारी प्रोपागंडा होतो त्यावेळेला अशा काहीतरी गोष्टी घडतात. आणि ज्या क्षेत्रामध्ये, आणि डॉक्टर स्वतः देखील बोलताना असं म्हणायचे की मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये कुठलीही छोटी गोष्ट मिसइंटरप्रिट होऊ शकते आणि त्याचं काहीही होऊ शकतं याची मला जाणीव आहे. म्हणजे ते बोलताना पण त्याची जाणीव सातत्याने करून द्यायचे. एका इंटरव्ह्यूमध्ये देखील त्यांनी म्हटलेलं की मला जर खरंच अशा स्वरूपाची इजा झाली तर त्याच्यामधनं ही चळवळ थांबणार नाही, तर वाढतच जाईल. त्याच्यामुळे त्यांना
म्हणजे थोडं धुसर आपल्याला एक थोडी संकल्पना असते ना की हे धोकादायक काम आहे ह्याच्यामध्ये, पण ॲट द सेम टाइम आपल्याला अशी ते आपण फार एंटरटेन करू इच्छित नाही तो विचार की बाबा नाही, आपला समाजाच्या चांगुलपणावर विश्वास असतो, असं काही महाराष्ट्रात होणार नाही. आपण हे वेळोवेळी बघितलंय की जो अत्यंत दुबळा आहे, तर हे प्रयोग जे आहेत असे जीव घेण्याचे ते दुबळ्या माणसाच्या बद्दल सर्रास केले जातात. म्हणजे डॉक्टर निरूप म्हणजे काय विचारांनी ते एक विचार मांडायचा प्रयत्न करत होते, पण बाकी तर ते एकूण ती संघटनेचाही जीव छोटा, त्यांचाही काय त्यांना काही सिक्युरिटी घेऊन आजूबाजूला फिरू शकतात अशी तर काही स्थिती नव्हती. त्यामुळं अशा म्हणजे दुबळ्यांचे जीव घेणं हे या समाजामध्ये वेळोवेळी आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. मग ते पानसरे असतील, डॉक्टर असतील. नाही, खरं आहे ना हे. आणि त्याच्यामुळं ह्याला आणि गांधी पण असतील, म्हणजे रूढ अर्थांनी म्हणजे माणूस किती मोठा असला तरी वयाच्या काय टप्प्यावरती तो होता हे बघितलं तर फिजिकली ते दुबळेच होते. आणि यांना गोळी मारणं हे शौर्य समजणारी विचारधारा जर आपल्या देशामध्ये असेल तर त्याची मला वाटतं ही सगळी फळं आहेत. त्याची फळं आहेत ही की यांना मारणं ह्याच्यामध्ये जर शौर्य आहे असं जर लोकांमधल्या खूप लोकांना जर वाटत असेल तर म्हणजे खरं तर ज्याला आता मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मी ज्यावेळेला ह्याच्याकडे बघतो त्यावेळेला मला असं लक्षात येतं की ज्याचं सेल्फ एस्टीम म्हणजे स्वप्रतिमा चांगली असते तो दुसऱ्याला त्रास द्यायला जात नाही, कारण तो स्वतःविषयी समाधानी असतो. ज्याला स्वतःविषयी कमीपणा वाटत असतो, ज्याला सतत दुसऱ्याशी स्पर्धा होत असते आणि ती स्पर्धा करता येत नाही एका मर्यादेपलीकडे आणि त्यातून आणखीन कमीपणा वाटतो आणि तो स्वीकारता पण येत नाही, मग अशा वेळेला त्याला बदनाम करणं, त्याला त्याचं चारित्र्य हनन करणं आणि ते नाही झालं तर त्याला मारण्याचा प्रयत्न करणं हे मानसिक पातळीवरती दुबळेपणाचंच, कारण तुम्ही स्वतःच्या इमोशन्स चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाही हे त्याचं लक्षण आहे ना. आपण पण मित्रमैत्रिणीला नवरा बायको भांडताना असं म्हणतात ना काही वेळेला तुझा जीव घ्यावा असा वाटतोय, तर वाटणं आणि ते प्रोसेस करणं हे सामान्य माणसाचं लक्षण आहे, सामान्य मानसिकदृष्ट्या स्थिर असलेलं. तर हे त्यांच्यामध्ये नसतं. आणि मगासच्या ह्याला एक मला छोटा मुद्दा की ह्या लोकांचं काय करायचं तो ह्याच्याशी जोडलेला आहे की काही देशांमध्ये हे टोकाचं उदाहरण होईल त्याचं, पण अशा स्वरूपाची कृती केलेल्या लोकांसाठी डिरॅडिकलायझेशन प्रोग्राम रन केले जातात की त्यांच्या शिक्षेमध्ये डिरॅडिकलायझेशन हा एक महत्त्वाचा म्हणजे आपल्याकडे ह्या माणसाला शारीरिक सक्तमजुरी देऊन काय उपयोग आहे, त्याला सिस्टमॅटिक प्रोसेसमधनं डिरॅडिकलायझेशनच्या जायला लागणं ही त्याची शिक्षा असू शकते. जसं की माजिद नवाजचं नाव तुम्ही ऐकलं असेल. माजिद नवाज हा मुस्लिम धर्मातला एक महत्त्वाचा या कालखंडातला रिफॉर्मर समजला जातो आणि त्याचा आणि सॅम हॅरिस जो ख्रिश्चन धर्मातला एक महत्त्वाचा रिफॉर्मर न्यूरोबायोलॉजिस्ट समजला जातो, त्याच्या चर्चा आहेत. त्याचं एक पुस्तक आहे जे साधनानी काढलंय. पण तो माजिद नवाज हा सुरुवातीला टेररिस्ट होता, इंग्लंडमधला उच्च शिक्षित टेररिस्ट मुलगा जो इटलीच्या तुरुंगात होता आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो वाचायला लागला, त्याला ते समजायला लागलं आणि आज त्याला हे लक्षात यायला लागलं की अरे आपण जे करत होतो त्याच्यापेक्षा या धर्मामध्ये सुधारणा करणं किती आवश्यक आहे. म्हणजे ते आतनं अस्वस्थ असतात आणि त्या अस्वस्थतेला डील करणारी यंत्रणा आपल्या समाजात आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत लोक. आज तुम्ही प्रत्येक फेसबुक पोस्टवरती ट्विटरवरती ही जी लोक असतात हे अशा पद्धतीनं व्यक्त होतात, ते प्रत्यक्षात ते करत नाही पण त्यांची अकाउंट तुम्ही बघता त्यावेळेला ती ब्लॉक असतात, ती हे काय लॉक असतात. ते त्यांचे फॉलोअर बघितले तर 4 किंवा 5 असतात, पण तिथे जाऊन शिवी घालायला मात्र ते एकदम दुसऱ्याला, कारण अनॉनिमिटी आहे ना त्याच्यात. म्हणजे त्याचंच हे एक्सटेन्शन आहे असं मला वाटतं. ते हमीदजी, सध्याचा जो काळ आहे आपण समकालीन साहित्य बघू किंवा राजकारण बघू, चित्रपटांमधून बघू, बदला घेण्याचा किंवा कुठेतरी ॲग्रेशन व्यक्त करण्याचा सध्या फार मोठा आपल्याला ट्रेंड बघायला मिळतो. ॲग्रेसिव्हली व्यक्त होत असतात. मग ती कट्टर उजवी विचारधारा असो, डावी विचारधारा असो, ती आपल्याला हिंसेजवळ घेऊन जाताना दिसते. या काळामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांच्या खुन्यांबद्दल म्हणताय की आम्हाला सूड घ्यायचा नाही आहे, तर आम्हाला यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हवं आहे. हा विवेक, हा विचार नेमका कसा तयार झाला आणि हा तुम्ही लोकांपर्यंत कसा पोहोचवाल? पण मला असं नाही वाटत की ह्याच्यात काही खरं तर वेगळं आहे. आपण जर म्हणजे ती विचारधारा, ते केवळ आमचे वडील नाही आहेत, ते जे विचार मांडत होते ते विचार आम्हाला पटतात म्हणून आम्ही हे उसना अवसान आणून करता येण्यासारखं काम नाही.
जर तुम्हाला मनापासून जर ते पटलं असेल आणि तुम्हाला ती जीवनधारणा वाटत असेल तरच आपण हे काम करू शकतो. आणि त्याच जीवनधारणेने ते काम करत आलेले होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही वेगळं मुद्दामून आपण करतोय असं मला नाही वाटत, मुक्ताला नाही वाटत आणि अनिसच्या असंख्य कार्यकर्त्यांना ते वाटत नसेल. मला वाटते की आपण थोडं स्वतःच्या भावनांपाशी तटस्थ होऊन जर बघायला आपण सुरुवात केली तर आपल्या लक्षात येतं की अरे ही 18, 20, 22, 25 वर्षाची मुलं आहेत आणि ह्यांच्यासारखी कितीतरी समाजात आहेत. त्यांच्यातला कोणीही या ठिकाणी असू शकला असता आणि अजूनही असू शकतो. आणि त्याचा धोका हा फक्त नरेंद्र दाभोळकरांना, मला किंवा मुक्ताला नाही आहे, तो कुणालाही असू शकतो. हे ज्या वेळेला आपण थोडा शांत चित्ताने विचार केला तर आपल्या लक्षात येतं. आणि त्यामुळं यांना आज तुम्ही बघा की गांधींच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली या देशात 70 वर्षापूर्वी आणि आज 70 वर्षानंतर काय स्थिती आहे? ना ती विचारधारा कमी झाली, ना त्याचं उदो करणं थांबलं. आणि नथुरामचा उदो सुरू झाला, नव्याने सुरू झाला. तर मग ही कुठली लढाई आहे? ह्याच्यासाठी का डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी त्यांचा जीव दिला किंवा गांधींनी जीव दिला? आणि स्वतःला पण ते फार मला वाटतं आवश्यक आहे की तुम्ही, मगाशी मुक्ता म्हटली त्याला मी ऍड करतो की स्वतः तुम्हाला जर गांधींचं परत एक डॉक्टर उदाहरण सांगायचे ज्याची आठवण, म्हणजे तुम्ही हे कुठून आलं ते विचारताना डॉक्टर खूप अनेक वेळेला हे उदाहरण सांगायचे की ज्या वेळेला नोआखलीमध्ये दंगल होत होते आणि गांधी ती शांत करायला गेलेले, तुमच्यातल्या अनेकांना माहीत असेल, तर त्यांच्याकडे एक हिंदू माणूस आला ज्याच्या मुलाचा मुसलमानांनी खून केला होता त्यांच्या नजरेसमोर. आणि तो त्यांना म्हटला की बापू यांनी, समोरच्या लोकांनी माझ्या मुलाला माझ्यासमोर कापलं आणि त्यांच्यातल्या एकाला असा कापल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. तर ते गांधी होते. त्यांनी त्यांना काय उत्तर दिलं की तुला जर खरंच मनातनं शांत व्हायचं असेल तर मी तुला पर्याय सांगतो. तू एका मुस्लिम मुलाला, ज्याचे आई वडील या दंगलीमध्ये मारले गेलेले आहेत, त्याला तू स्वतः दत्तक घे आणि त्याचा धर्म न बदलता त्याचा संगोपन कर, तर तुझ्या मनातला अग्नी शांत होईल. त्यामुळे हे दुसऱ्यासाठी नाही आहे, मला नाही हेट करायचं दुसऱ्याला, हे माझ्या मानसिक आरोग्यासाठी महत्वाचं आहे. हे मोठ्या समाजात कसं आणायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे तुम्हाला समजतं, पण हे लार्जर समाजाच्या बाबतीत कसं घडवून आणायचं? मला तुम्हाला दोघांना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की त्या दिवसानंतर, म्हणजे दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं? म्हणजे आधी त्याच्या एक दिवस आधीपर्यंत तुम्ही जसे जगत होते तसे परत जगले का या 11 वर्षात, की खूप बदललं आयुष्य? एक ना बिल्डुंग्सरोमेन नावाचा शब्द आहे. म्हणजे वाढीच्या वयाबद्दल ज्या कादंबऱ्या लिहिल्या जातात त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो आणि तो जर्मन शब्द आहे, पण इंग्लिश कादंबऱ्यांनाही तोच वापरला जातो. तर हे ना वाढीचं वय आणि त्या वयामध्ये घडणारे भावनिक, मानसिक बदल, घडणाऱ्या वेगळ्या राजकीय जाणीवा, या सगळ्या घडणारं खूप साहित्य जगात आहे. तर हे वय साधारण लेट ॲडोलसन्स, अर्ली अडल्टहूड मानलं जातं. हमीद 35 वर्षाचा होता आणि मी 39 वर्षाची होते बाबांचा खून झाला तेव्हा. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही पुन्हा नव्याने घडलो व्यक्ती म्हणून. जसं आपण ॲडोलसन्समध्ये आणि अर्ली अडल्टहूडमध्ये घडतो ना, तसं आम्ही पुन्हा नव्याने घडलो. कारण आपण सगळ्यांनी जी जीवनशैली निवडलेली असते त्याच्यामध्ये एक जगणं आपल्या वाट्याला काय येणार आहे हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यापेक्षा अगदी वेगळं जगणं आम्हाला अतिशय अनपेक्षितपणे आमच्या समोर आलं. मी मगाशी म्हटलं तसं आमच्या असं लक्षात आलं की कुठल्याही मृत्यूला किंवा कुठल्याही कठीण प्रसंगाला क्लोजर असणं खूप गरजेचं असतं. साधं आपलं कुणाशी भांडण झालं तरी आपल्याला क्लोजर नाही मिळालं तर अस्वस्थ होत राहतं. हां, तर आमच्या वडिलांच्या डेथला क्लोजरच आम्हाला मिळू शकत नाही हे आमच्या लक्षात आलं. सतत त्याच्याविषयी आम्हीच बोलतो, लोक बोलतात, त्याचा न्यायाशी संबंध आहे, त्यामुळे त्याच्याविषयी बोलावंच लागतं. तर या सगळ्या गोष्टींची कशी होड घ्यायची हे आम्हाला स्वतःला शिकवावं लागलं. त्यामुळे आम्हाला नव्याने मोठं व्हायला लागलं. निकाल आल्यानंतर एक प्रकारे तो विषय संपल्याची भावना अशी आली आता? हो, आली ही भावना की म्हणजे ही गरज असते ना की आपण दिलेल्या लढाईला काही प्रमाणात का होईना यश आलं आणि आपण जे करत होतो ते आपण काही प्रमाणात का होईना
साध्य केलं ही आता ह्याच्यानंतर पण हा प्रवास संपणार नाहीये, पण निदान या 2 आरोपींना शिक्षा होऊ शकली यातून आमच्या मनामध्ये निश्चितपणे ही भावना 11 वर्षाच्या प्रवासानंतर आली. पण आता मला असं वाटतं की आम्हीच त्या भावनेच्या कडे तटस्थपणे बघायला शिकलो या 11 वर्षात, की क्लोजर या भावनेकडे, आणि ती ग्रोथ झाली कदाचित व्यक्ती म्हणून. शेवटचा समजा राजकीय ह्याच्यामध्ये हस्तक्षेप झाला नसता तर ही केस 11 वर्ष चालली असते असं वाटतं तुम्हाला? कारण अनेक सरकार आली याच्यामध्ये, अनेक म्हणजे हिंदू सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हापासून हे सुरू आलं. आणि मध्यंतरी म्हणजे असं म्हणजे त्याच्यातही म्हटलेलं आहे की त्यात राजकीय हस्तक्षेप होता. तर राजकीय हस्तक्षेप नसता तर ही केस अगोदरच निघाली असती? निश्चितच निघाली असती आणि कदाचित कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून झाले नसते. आणि आम्ही परोपरीनं हे त्यावेळेला सांगत होतो की हे नाही झालं तर ह्या गोष्टी होतील, पण कुणीच त्याच्याकडे तितक्या गांभीर्याने लक्ष दिलं नाही. त्यामुळं राजकीय इच्छाशक्ती ही आपल्या ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची बाब आहे. आणि त्याला धरून मला वाटतं पोलीस रिफॉर्म हे देखील खूप महत्त्वाची बाब आहे, की इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तपास करताना पोलीस चुकीच्या करतात आणि त्या मुद्दामून केल्या असतील असं पण नाही. शिअर इनइफिशियन्सीचा पण त्याच्यामध्ये खूप मोठा भाग असतो. त्यामुळे ते नाही झालं आणि ते कुणाच्याही वाट्याला येऊ शकतं आपल्यातल्या. तर हे फक्त आम्हालाच नाही वाटत, हे तपास यंत्रणेने, हे ॲक्च्युली जजनी म्हटलेलं आहे जजमेंटमध्ये, द मर्डर इज कमिटेड विथ व्हेरी वेल प्रिपेअर्ड प्लॅन विच इज एक्झिक्युटेड बाय अक्यूज नंबर 2 and 3, बट कन्सिडरिंग इकॉनॉमिक अँड सोशल स्टेटस ऑफ द अक्यूज. ते इतके साधे लोक आहेत की दे आर नॉट द मास्टर माइंड ऑफ द क्राईम. द मेन मास्टर माइंड बिहाइंड द क्राईम इज समवन एल्स. पुणे पोलीस ॲज वेल ॲज CBI हॅव फेल्ड टू अनअर्थ दोज मास्टर माइंड्स. हे पकडू शकलेले नाही आहेत. दे हॅव टू इंट्रोस्पेक्ट वेदर इट इज देअर फेल्युअर ऑर डेलिबरेट इनॅक्शन ऑन देअर पार्ट ड्यू टू इन्फ्लुअन्स बाय एनी अदर पर्सन इन पॉवर. असं स्पष्ट ह्याच्यात म्हटलेलं आहे की हे फक्त पोलिसांचं आणि CBIचं फेल्युअर आहे. आता हमीद म्हटलं तसं पोलीस रिफॉर्मचा भाग म्हणून काही इनॅक्शन आहे डेलिबरेट पर्सन इन पॉवर, हे ह्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही जेव्हा म्हणजे आता आपण संपवताना की तुम्ही डॉक्टरांना जेव्हा आठवता तेव्हा कोणता त्यांचा गुण तुम्हाला सगळ्यात भावतो, जो तुमच्या आयुष्यभरासाठी तो गुण आपण घेतलाय किंवा आपल्यात आलाय असं तुम्हाला वाटतं? माझ्यासाठी सांगायचं झालं तर कितीही अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपण शांत राहण्याचा प्रयत्न करून विचारपूर्वक त्याला प्रतिसाद द्यावा, हा एक भाग आहे. आणि दुसरा जो मला आता हळूहळू रिव्हील व्हायला लागलेला आहे की या सगळ्याकडे आपण एक प्रवास म्हणून बघायला शिकावं. हे थोडं मोठं स्टेटमेंट आहे, परंतु त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच नाही या लढाईमध्ये असं पण म्हणता येऊ शकतं. की त्यांनी एक लेख लिहिला होता, एक न संपणारा प्रवास म्हणून. मी ज्या रस्त्यावरती चाललोय तो न संपणारा प्रवास आहे. आणि विवेकाच्या लढाईमध्ये ते खरंच आहे की ते न संपणारा प्रवास आहे तो. तर त्या दृष्टीनं आयुष्याकडे आपण बघायला लागणं की हा एक प्रवास आहे, डेस्टिनेशन्स त्याच्यात येतील आणि जातील, आणि या नजरेने ते बघत होते. मला अजिबात असं म्हणायचं नाही की मी ते करू शकतो, परंतु ते करण्याचा मी प्रयत्न, हे 2 गुण मला वाटतं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं. की त्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय सापडलेलं होतं आणि ते खूप कमी जणांना सापडलेलं असतं, ज्याच्यामध्ये अजिबात पैसा नाही, ज्याचा श्रेयाशी संबंध नाही, अशी गोष्ट आयुष्यभरासाठी निवडायची आणि करायची, ही जी गोष्ट काय आहे ती मला अद्भुत वाटते. आणि ते जे काही आहे ते जगात प्रत्येकाला शोधता यावं, सापडावं, आणि ते खरं तर सापडणं किती कठीण आहे ते देखील समजतं वाढताना. तर तो एक गुण आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की अतिशय हे जगताना अतिशय सामान्य आयुष्य जगणं, म्हणजे हे करत असताना आपण काहीतरी करतोय असा कुठेही आव नसणं. तर या 2 गोष्टी मला वाटतं. पण आपण आत्ता जे बघतोय की एकूण आपलं सगळं आयुष्य जे आहे, समाज सगळा जो आहे आत्ता, म्हणजे पोस्ट ग्लोबलायझेशन खरं तर इतकी असुरक्षितता समाजामध्ये आहे आणि त्यामुळं ती अपरिहार्यता झाली आहे बहुसंख्यांच्या आयुष्यामध्ये की कशाला तरी, म्हणजे ही जी अस्थिरता, भय मनामध्ये, अनामिक एक भीती सगळ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होती आणि ती पसरती आहे. तर त्यातून
दिलासा या दृष्टीनं किंवा यासाठी म्हणून लोक काहीतरी करतात, धर्माच्या मागं लागतात किंवा धर्मामध्ये त्याच्यामधून रिलीफ शोधायचा प्रयत्न करतात, तर म्हणजे त्याला काही पर्याय नाही आहे ना. सगळेच जण काही म्हणजे विवेकी विचार करून त्या मार्गाने जाऊ शकतात असं नाही आहे, किंवा तो पुढचा टप्पा झाला. दोन प्रश्न त्याच्यामध्ये, की हा जो प्रश्न आहे की ही असुरक्षितता असल्यामुळं लोकांचं धर्माकडं ओढलं जाणं, तर त्याला काय पर्याय आहे? म्हणजे एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तू त्याच्याकडं कसा बघतोस? आणि दुसरी गोष्ट, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा देवाचा धावा करून आपण यातनं पार होऊ हा जो विचार सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतो, तर तुमच्या मनामध्ये तो कधीच येत नाही का? आणि येत असेल तर तुम्ही त्याच्याशी कसं, म्हणजे त्याच्याकडे तुम्ही कसे बघता? हे दोन्ही पहिला तर खूपच मोठा प्रश्न आहे, पण हे अगदी खरं आहे की या कालखंडामध्ये एकूण अनिश्चितता वाढलेली आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की उपलब्धता खूप वाढलेली आहे. म्हणजे ज्यावेळेला उपलब्धता नाही त्यावेळेला अनिश्चितता येणं हे आपण समजू शकतो. पण आता इतकी उपलब्धता आहे 10 वर्षाच्या पोस्ट ग्लोबलायझेशन कालखंडात, आपल्याला उपलब्ध खूप गोष्टी आहेत आणि त्यामुळं त्याच्यातनं योग्य निवडणं आणि आपल्याला काहीतरी आपलं सुटलंय आणि काहीतरी आपल्याला मिळालं नाही या भावनेतनं येणारी अस्वस्थता खूप आहे ती. आणि म्हणून मला असं वाटतं की आणि धर्म एका पातळीवरती त्याला मदत पण करू शकतो त्यातनं बाहेर पडण्याला. पण म्हणून अनिसाची भूमिका पण त्या बाबतीत महत्त्वाची आहे की आपण असं म्हणत नाही की तुम्ही देवाधर्म तुमचा सोडून या चळवळीमध्ये या. काही जणांना जर काउन्सिलर म्हणून, आधार म्हणून जर देव आणि धर्माची भूमिका ही आधार देणारी वाटत असेल तर तो आधार काढून घेणं हे काही आपलं उद्दिष्ट नाही आहे. आपण त्या बाबतीत फक्त कोणी आपली फसवणूक करत नाही आहे ना. त्यामुळे त्या प्रवासाचा जर तुम्ही दृष्टिकोन ठेवलात तर मग तुम्ही धर्म मानता का न मानता यांनी काही फारसा फरक पडत नाही. तुम्ही त्याच्याकडे सकारात्मक नजरेने जर बघत असाल. आणि त्यातला दुसरा जो धर्माचा भाग आहे, आपल्याकडे अडचण काय होते की धर्मातला जो कर्मकांडांचा भाग आहे त्याच्याकडे लोक ह्याच्यातनं पटकन ओढली जातात. आणि कर्मकांड ही बाय नेचर एन्झायटी कमी करतात. त्यामुळे माणसं चिंतित झाल्यावरती जप करतात. आणि त्याच तुम्ही जर बघितली तर सगळ्या कर्मकांडांमध्ये चिंता कमी करण्याचा भाग असतो. आणि दुसरा जो धर्माचा भाग आहे जो नैतिकता शिकवतो. मला सांग की जर समजा कर्मकांड करून चिंता कमी होत असतील आणि त्याचा कोणाला इतर कोणाला त्रास होत नसेल तर मग आपण कशाला? काहीच हरकत नाही माझं मत ते करायला. त्यांनी दुसऱ्याला त्रास होत नसेल तर त्याला काही आपण विरोध करण्याचं मला वाटतं अजिबात कारण नाही. ती त्याची धारणा आहे. पण त्याच्याकडे त्यांनी सकारात्मक पद्धतीनं बघावं, ते समजून घ्यावं. त्याच्यावर झालेली टीका ही आपल्यावरची टीका आहे असं म्हणू नये. उद्या जर कोणी म्हटलं की अरे ह्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धती आहेत, तू थोडा अधिक विचार करू शकतोस का याचा, प्रत्यक्षात यांनी तुझी चिंता कमी होतीये का, आणखीन जरा वेगळ्या पद्धतीनं ती कमी करता येऊ शकेल. तर या सगळ्या इव्हॉल्व्ह होण्याच्या बाबतीत आहेत. ह्याच्या बाबतीत ओपन राहायला काय हरकत आहे एवढा. आणि आम्ही पण त्या बाबतीत एक्झॅक्टली अशाच ह्याच्यातनं बाहेर आलेलो आहे. काही वेळेला ज्या वेळेला भीती वाटते तुम्हाला, तुम्ही काही कशाचाही आधार घेता ना जवळच्या ह्याचा, तो दरवेळेला पुरेल असं नाही. कुणी देवाचा घेईल, कुणी धर्माचा घेईल, कुणी आपल्या मित्राचा घेईल, कुणी विचारधारेचा घेईल आमच्यासारखा. की आता त्या अर्थाने आम्ही ज्या विचारधारेवरती विश्वास ठेवतो, आपण असं म्हणतो की सगळ्यात शेवटी विजय सत्याचाच होईल. आता हे काही लॉजिकल स्टेटमेंट नाही आहे. जगात असं काही होताना दिसत नाही, आपण बघितलेलं नाही असं झालेलं. पण त्याचा आपण आधार घेतोच ना. म्हणजे एका पातळीवरती ते कर्मकांडच आहे आपल्यासाठी केलेलं आपण. पण त्याच्यातून माणूस उन्नत होतो. डॉक्टर जे म्हणायचे की त्यातून तुम्ही उन्नत होताय का, त्यातून तुमचा प्रवास पुढच्या चांगल्या दिशेला होतोय का, तो नीतिमान समाजाच्या निर्मितीसाठी होतोय का तुम्ही त्याच्यामध्ये अडकत जाताय, हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. किती प्रमाणात करताय आयुष्यात हेही महत्वाचं आहे. म्हणजे गाडीला शॉक अब्सॉर्बर्स असतात, पण गाडी म्हणजे शॉक अब्सॉर्बर नसते. की तुम्हाला धक्के बसतील तेव्हा तुम्हाला कर्मकांड गरजेचं असेल, पण तुम्हाला किती वेळा हे आयुष्यात लागतं, तुमचं आयुष्य ह्यानी व्यापलेलं आहे का, आणि त्यातून तुमचा रियालिटीचा चेक सुटतोय का, हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे मला अशी वेळ, मला परीक्षेला जाताना समजा नमस्कार करून बरं वाटतंय, पण मी अशा वळणाला जातीये का की मला रस्ता ओलांडायच्या वेळेला सुद्धा नमस्कार करण्याची गरज पडतीये. म्हणजे मी ह्या फक्त स्पेक्ट्रमसाठी हे उदाहरण दिलं. त्यामुळे मला हे का करावं लागतंय हा देखील प्रश्न स्वतःला विचारलं पाहिजे. आता कॉलेजमध्ये आम्ही समजा जेव्हा जातो, विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी, तिथे मॅनिफेस्टेशन
सारख्या गोष्टीबद्दल खूप प्रश्न विचारतात हल्ली, की तुम्ही आता हिला माहिती असेल, तरुण लहान मुलं आहेत त्यांना सगळ्यांना, की मी मनात आता मी जर ते करण जोहरच्या काउचवरनं ते सुरू झालं, की मी जर एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केली तर ते माझ्या आयुष्यात घडणारच असं मानणं आहे, असं तरुण मुलं मानतात आणि त्याच्यावरती त्यांचा विश्वास असतो. तर आता ह्यातून मला जर का बरं वाटत असेल तर इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला जर एखादी मुलगी आवडते आणि मी ते मनात मानतेय की माझं हिच्याशी लग्न होणारच मानतोय आणि ते जर होण्याची शक्यता नसेल तर कदाचित मला हे अडचणीकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे नुसतं बरं वाटण्याशी ह्याचा संबंध नाही आहे. तुमचा रियालिटीशी असलेला संबंध टिकून राहतोय का नाही, का तुम्ही त्याच्यात वाहवत जाताय, हा कर्मकांडांच्या बाबतीतला चेक खूप महत्त्वाचं आहे. एक छोटं ॲड करू का जर वेळ असेल? तुम्ही म्हटलेल्या त्या प्रश्नाशी संबंधित आहे की ह्याला जी पर्यायी किंवा पूरक जी यंत्रणा आहे ती आम्ही असं हळूहळू मानायला लागलेलो आहे की ती माणसाच्या विवेकाचं अधिष्ठान असलेली आहे, ज्याच्यामध्ये एका पातळीवरती आपण भावनिक असल्याचा स्वीकार आहे. आणि जे आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की तुमच्यामध्ये एक प्राण्यांचा मेंदू आहे जो भावनिकतेवरती भर देणार आहे. तो काही वेळेला तुम्हाला हायजॅक करतो, तुमच्या इमोशन्स हायजॅक करतो तो. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना ती भावना अनुभवाला येते. त्याचबरोबर तुम्हाला एक विचारांचा मेंदू आहे आणि या दोन्हीच्या वरती सतत तुम्ही जर काम करत राहिला तर त्यातून तुम्हाला रस्ता सापडू शकतो. आणि बहुतांश ठिकाणी धर्म या गोष्टींना आत्तापर्यंत आधार देत आलेला आहे. म्हणजे तुमचं लग्न असेल किंवा अशा स्वरूपाचे मृत्यू असेल जिथे प्रमुख ठिकाणी चिंता किंवा लाईफ ट्रान्झिशन्स होतात त्या ठिकाणी धर्माची कर्मकांड आपल्याला दिसतात. तर त्याला पर्यायी हे जी माणसाला अधिक उन्नत करणारी आहेत, म्हणजे विवेकी जोडीदाराची निवड ही कॅम्पेन आपण चालवतो, मानस मैत्री हा उपक्रम चालवतो की स्वतःची चिंता कशी हँडल करावी, कशी समजावी. कर्मकांड करत असला तरी ती समजून उमजून जर तुम्ही केली तर ती कशी मर्यादित ठेवता येतील, ते करतानाच हळूहळू विचार कसा करायला लागावा, आपली आधाराची यंत्रणा. म्हणजे आपल्या संस्कृतीत जे चांगलं आहे ते काही आपण गमवायला पाहिजे असं आमचं अजिबातच म्हणणं नाहीये. ते मूर्खपणाचं होईल जर आपल्या. आम्ही कधी दिवाळी साजरी करू नका, होळी साजरी करू नका असं आम्ही कधीच म्हणत नाही, किंवा आमच्या मनात सुद्धा हे येण्याची शक्यता नाही, कारण आम्हाला आवडतं सेलिब्रेट करायला आणि माणसाला आवडतं हे आम्हाला माहिती आहे. पण पुरणपोळी पण केलीच पाहिजे होळीच्या दिवशी, पण ती आगीत नाही टाकली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे हा प्रश्न जर विचारायची स्वतःला सवय लावली ना तर आपल्याला अनेकदा स्वतःच्याच कर्मकांडांकडे कसं बघावं हे समजतं. नक्कीच खूप खूप धन्यवाद. मनमोकळेपणानं तुम्ही माझा कट्ट्यावरती आज आलात आणि व्यक्त झालात त्यासाठी मुक्ता आणि हमीद. थँक्यू. थँक्यू. तर माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. माझा कट्ट्यावरती आज इथेच थांबूयात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.